HFX STEM इलेक्ट्रॉनिक किट वापरून हार्डवेअर प्रोजेक्ट असेंबल करण्याचे उदाहरण पाहू. तपशीलवार ब्रेडबोर्ड फंक्शन रिकॅपसाठी कृपया ब्रेडबोर्ड वापर व्हिडिओ पहा. आम्ही आमचे सर्व बिल्डिंग ब्लॉक्स घटक ब्रेडबोर्डवर बसवले आहेत. हा पॉवर सप्लाय ब्लॉक आहे. पहिली स्टेप म्हणून आम्ही पॉवर सप्लाय युनिट माउंट करू. स्टेप 2, आम्ही या जम्परला जोडतो जेणेकरून या टोकावरील पॉझिटिव्ह दुसऱ्या टोकाला पॉझिटिव्ह होईल आणि तेच निगेटिव्ह पॉवर लाईन साठी लागू होते. स्टेप 3, आम्ही पॉवर इंडिकेटर युनिट कनेक्ट करतो. एकदा आपण पॉवर लागू केल्यानंतर विद्युत प्रवाह पॉवर सप्लाय युनिटच्या धन पॉझिटिव्हपासून सुरू होतो. कनेक्टरच्या पॉझिटिव्ह पॉइंट मधून वाहतो. पॉवर इंडिकेटर युनिटच्या पॉझिटिव्ह ते पर्यंत पोहोचतो आणि रेझिस्टरच्या पॉझिटिव्ह पॉइंट मधून आणि पॉझिटिव्ह पॉइंट मधून वाहतो. एलईडी आणि क्लोज सर्किट तयार करण्यासाठी एलईडीच्या निगेटिव्ह पॉइंटवर परत निगेटिव्ह पॉवर लाईन पर्यंत पोहोचते आणि एलईडी चमकते. त्यासाठीची योजना पाहू. येथे पॉवर आहे, ती रेझिस्टर मधून जाते, नंतर एलईडी, नंतर निगेटिव्ह कडे जाते आणि सर्किट पूर्ण करते. त्यामुळे पॉझिटिव्ह ते तेथे जाते आणि निगेटिव्ह जाते. ती पहिली आणि दुसरी आणि तिसरी स्टेप आहे. सर्व कनेक्शन्स बरोबर आहेत याची खात्री करण्यासाठी तुम्हाला ही सुरुवातीची क्रिया करायची आहे आणि हा एलईडी चमकत आहे हे दर्शवते की आता या लाईनवर वीज उपलब्ध आहे. स्टेप 4 आणि 5 मध्ये आम्ही ब्रेडबोर्डच्या पॉवर लाईन्सवर दोन्ही बाजूनी जम्पर जोडतो. परिणामी ही संपूर्ण रो आता पॉझिटिव्ह बनते आणि ही संपूर्ण रो निगेटिव्ह बनते. त्याचप्रमाणे ही संपूर्ण रो निगेटिव्ह बनते आणि ही संपूर्ण रो पॉझिटिव्ह बनते. 6व्या स्टेप मध्ये आपण दुसरा कनेक्टर वापरतो. त्यामुळे स्विच सह कनेक्शन स्थापित केले जाते, जी आमची स्टेप 8 आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आता इथून इथपर्यंत प्रवास करतो आणि जेव्हा तुम्ही स्विच दाबता तेव्हा ते इथून या जम्परकडे जाते, जे आमची 8व्या स्टेप आहे. नंतर स्टेप 9 येते, जेव्हा करंट बझरच्या पॉझिटिव्ह ते पर्यंत पोहोचतो आणि नंतर तो बझरच्या निगेटिव्ह कडे जातो आणि जम्परवर परत जातो, जी निगेटिव्ह लाईन आहे, जी आमची स्टेप 10 आहे. योजनाबद्ध आकृतीत तीच गोष्ट पाहू. पाथ 1 आपण आधी चर्चा केली आहे. हा पॉझिटिव्ह इथे येतो, पॉझिटिव्ह इथून येतो, तो स्विचवर येतो आणि स्विचवर येतो. जेव्हा आपण स्विच दाबतो तेव्हा ते या जम्परद्वारे बझरकडे जाते. ते पॉझिटिव्ह पॉइंट बझरकडे जाते आणि निगेटिव्ह पॉइंट निगेटिव्हशी जोडलेला आहे आणि निगेटिव्ह पॉइंट या निगेटिव्हशी जोडलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण स्विच दाबतो तोपर्यंत बझर वाजतो. तर अशा प्रकारे सर्किट चालते आणि त्यानंतरचे प्रोजेक्ट करता येतात. पहिल्या 3 स्टेप्स राखणे आणि सर्किटनुसार इतर घटक बदलणे. हॅपी टिंकरिंग.